चंद्रहार पाटील यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश. ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये केला शिवसेनेत प्रवेश. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून 26व्या वर्धापन दिन सोहळ्याचा टीझर ट्विटच्या माध्यमातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला डिवचण्याचा शरद पवारांच्या पक्षाचा प्रयत्न. कोर्टाकडून अटी शर्तींसह पीओपी मूर्तींना परवानगी. पीओपी मूर्ती फक्त कृत्रिम तलावांमध्येच विसर्जन करता येणार, कोर्टाचा निर्णय. नारायण राणेंची प्रकाश महाजन यांना जीवे मारण्याची धमकी. फेसबुक पोस्ट करत धमकी दिल्याची महाजनांची माहिती. 7 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी सांगली महापालिका उपायुक्त लाचलुचपतच्या जाळ्यात. इमारतीच्या बांधकाम परवानण्यासाठी लाच मागणाऱ्या वैभव साबळे विरोधात गुन्हा दाखल. यवतमाळच्या उमरखेड शहरात 2 गटात तुफान हाणामारीत 23 वर्षीय युवकाची हत्या. 2 जण गंभीर जखमी. जुन्या वादातून हत्या झाल्याची माहिती. हिंगोलीत 8 ते 9 जणांची बार व्यवस्थापकाला बेदम मारहाणीत बार व्यवस्थापक गंभीर जखमी. मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. मुलुंडमध्ये लागले ठाकरे बंधूंचे मनोमिलनाचे बॅनर. मुलुंडकरांमध्ये रंगली ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा. वसई विरारमध्ये वाहन चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक. 7 रिक्षा, 1 दुचाकी, 1 मोबाईल हस्तगत. 8 गुन्हे उघड. आरोपीला अटक करण्यात आचोळे पोलिसांना यश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.